हाय हॅलो नमस्कार, आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आज निघालेलो आहे तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूरला. तर चला आमच्यासोबत आमचा प्रवास कसा होतो ते बघा. आम्ही सगळे निघालेलो आहे, प्राची, नकुल आणि हे आम्ही चौघही निघालेलो आहे. अगदी सकाळी निघालेलो होतो, त्यामुळं ना डोळे खूप सुजलेले होते. तर आत्ता आम्ही निघालेलो आहे कुळदेवतेला. तर वर्षातून एकदा तरी कुळदेवतेला गेल्या पाहिजे असं सांगितलेलं आहे, परंतु काही कारणास्तव आपण नाही जाऊ शकत किंवा आपलं जेव्हा जमेल तेव्हा तरी जाऊन आल्या पाहिजे. आम्ही 2 वर्ष झाले गेलो नव्हतो, त्यामुळे आम्ही आता प्लॅन बनवला की जायचं म्हणून. तर आम्ही निघालो. तर रस्त्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे खडकीमध्ये. हे खडकीचं हनुमानजीचं मंदिर आहे हे, आणि इथे बरेचसे मंदिरं आहे. मागच्या साईडला गजानन महाराजांचं आहे, राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आहे, परत समोर एक देवीचं मंदिर आहे. तर इथे छान आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि खडकीला समोर आम्ही नाश्ता वगैरे केला एका हॉटेलमध्ये आणि माहूरच्या वाटेने निघालो. तर बघा, बजरंगबलीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. जे कोणी माहूरला किंवा तुळजापूरला या रोडने जातात ते खडकीला थांबतातच आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊनच समोर निघतात. तर आता आम्ही दर्शन वगैरे केलं छान आणि आता निघालेलो आहे माहूरच्या वाटेने. तर इथनं माहूर खूप जवळच होता आणि आता गडा चढतो आम्ही. बघू शकता तुम्ही, खूप छान असं दृश्य होतं वरती चढत असताना, आणि सकाळची वेळ होती त्यामुळं खूपच छान वाटत होतं. आम्ही प्रसाद घेतला आणि माहूर गडावरती आलो आणि छान दर्शन झालं आहे आमचं वगैरे. आमची सुद्धा उठली, आम्ही सुंदर दर्शन झालं. चला आता आम्ही लातूरच्या जवळपास पोचलेलो आहे. तर आता थोडी पेटपूजा करून घ्यायची म्हटलं, म्हणून आम्ही इथे एका रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे आणि तिथे आम्ही थोडं बहुत काही खाल्लं आणि निघालो नॉनस्टॉप. तर आता आम्ही पोचलेलो आहे तुळजापूरला आणि गुरुजींची वाट बघत होतो आम्ही. गुरुजी समोर बघा निघाले आहे, आले आम्हाला घ्यायला आणि त्यांच्याच मागे आम्ही निघालो. तर त्यांनी आमची छान सोय केली राहायची वगैरे त्यांच्याचकडे. मी आता मंदिरामध्ये जातो, फ्रेश झालो आणि सगळं छान तयार झालेलं आहे. आता मंदिरात दर्शनाला जातो. छान इथे दुकान आहे. पोचलो आहे आम्ही मंदिराजवळ. हळदी कुंकू वगैरे देऊ का? कवड्यांच्या माळा आहेत. काय म्हणता? आम्ही चाललो आहे आता दर्शनाला. खूप गर्दी आहे आणि आमचा अभिषेक पण आहे आता रात्री. गणपतीला नमस्कार करीत आहे नकुल. हे एक दुसरं गेट आहे. आपण समजा आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी.
मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि आम्ही आधी इथे परडी भरून घेणार आहोत. मी घरून सगळं आणलेलं होतं साहित्य परडीचं, तर आम्ही दोघी पण इथे आता परडी भरीत आहोत. आणि आता आम्ही लागलेलो आहे अभिषेकाच्या रांगेमध्ये. तर हा अभिषेक करण्यासाठी जाण्यासाठी जो हॉल आहे तो आहे. ती भरपूर गर्दी होती. आम्हाला जवळपास 1 तास तरी लागलेला इथे. तर आम्ही सगळे रांगेत लागलेलो आहे आणि मनामध्ये मातेचा जप सुरू आहे, स्तोत्र सुरू आहे. तर असं करता करता आम्हाला 1 तास लागलेला आहे. आणि जे गुरुजी होते ते सगळं साहित्य आणणार होते, तर आम्हाला फक्त इथनं गेटजवळ गेल्यावर ते गुरुजी मिळणार होते. तर आमचा अभिषेक वगैरे खूप छान झाला. देवीचं दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि आता आम्ही बाहेर आलो आणि बाहेर तिथे मंदिरासमोर ओटी वगैरे देणार आहे गुरुजी आणि तिथे आरती करून घेणार आहोत मी. मंगल्ये शुभे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम जयंतिकारी मंगलकारी वरदाकारी कर्मणे सर्वराक्षम शुभरात्रि स्वाहा सदा नमोस्तुते बोला बोला भवानी माता की जय, बोल अम्बे माता की जय. दोन्ही हात पकडले. ठीक आहे. मी आजीला साहित्य असं ठेवा. चालू आहे ना वाट हात जोडा, नमस्कार करा. साडी समानांकित भवानी माता सुखात संसार आपण जन्माला जाऊ दे. काही चूक बोल झाले सुख माफ पुढल्या वेळी येताना मुलासोबत सुनेसोबत नातवासोबत सहकुटुंब सहपरिवार आई जगदंबेच्या दर्शनाला आनंदाने उद्या मुंबई. बोला भवानी माता की जय, बोल अंबे माता की जय. बोल पाठीमागे सर्व आरती आणि महाराज काय नाही उगत करायचे थोडा आरती करा. समा थोडं सर समा एक मिनिट. त्यांच्या हातात ताट दे, ताट त्यांच्या हातात दे. उभं राहू सगळे. आणि ते बाजूला चिंतामणी असा दगड आहे. याला जर आपण कौल मागितला तर तो होकार आणि नकार डावीकडे आणि उजवीकडे फिरून आपल्याला देत असतो. हे शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे आहे. शिवाजी महाराज इथे येऊन प्रत्येक गोष्टीचा कौल मागायचे. आणि हा आहे पाळणा. इथे पाळणा घालण्यासाठी रांग असते. अशा प्रकारे आमचं छान दर्शन वगैरे झालं आणि परत आम्ही दुसऱ्या दिवशी मंदिरात आलो. आज दुसरा दिवस आम्ही तुळजापूरमध्ये आलो आणि आता आमचं छान गोंधळ आहे. गोंधळसाठी जातो. तर आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत आणि आज सकाळला गोंधळ वगैरे करायचा आहे, नैवेद्य करायचं आहे देवीला. त्यामुळं आम्ही असे सगळेजण तयार होऊन इथे आलेलो आहे. आणि सकाळीसुद्धा चिक्कार गर्दी होती. तर बघा किती मस्त असं गेट आहे मंदिराचा मोठा. आणि सकाळीसुद्धा गर्दीच होती. मंदिराचं बांधकाम, पायऱ्या ह्या सगळ्या दगडी बांधकामात केलेल्या आहे.
आता नैवेद्य आणलेला आहे गुरुजींनी आणि आम्ही आता नैवेद्य घेऊन जाणार आहोत मंदिरामध्ये. आता इथे गोंधळ करणार आहोत. आमचे दोन्ही दिवस खूपच छान दर्शन झालेले होते. अभिषेकासाठी तर आम्ही अगदी गाभाऱ्यात गेलेलो होतो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा बाहेरून केलं, आम्ही थोडं लांबून केलं दर्शन. आणि आता इथे छान आम्ही गोंधळ वगैरे करून घेतला आणि नैवेद्याचं ताटसुद्धा गुरुजी घेऊन आले होते. तर अशा प्रकारे खूप सुंदर आमचं दर्शन झालं, गोंधळ झालं आणि आता आम्ही गुरुजींकडे जाणार आहोत आणि तिथेच आम्ही नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करणार आहोत आणि मग पुढल्या प्रवासासाठी निघणार आहोत. आणि मंदिरात आलं की मंदिराबाहेर अशा बांगडेवाल्या बसलेल्या असतात. तर इथनं आपल्याला बांगड्या घालायच्या असतात आणि घरी पण स्वाशींसाठी घेऊन जायच्या असतात. तर आम्ही इथे दोघींनी पण छान बांगड्या भरल्या आणि घरी स्वाशींसाठी सुद्धा घेऊन गेलेलो आहे. अशा प्रकारे आमचं तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला इथे पालखीसुद्धा भेटली. तर अशी छान इथे पालखीसुद्धा आलेली होती. तर आम्हाला पालखीचं सुद्धा छान दर्शन झालेलं आणि आम्ही काही फोटोज काढले होते, ते सुद्धा मी आता शेवटी टाकीत आहे. ते सुद्धा तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.